मित्रांनो, आज सकाळी उठलेलं आहे आणि आज आपल्याला गुलबर्गला जायचं इथे पराठा आणि दहीचा नाश्ता लागलेला आहे. आपली मुंबई नाश्ता बघू शकता तुम्ही. आजची 30 तारीख आहे. छान पराठ्याचा नाश्ता केलेला आहे. चहा सोबत आम्ही आता पराठे आणि चहा याच्याबरोबर नाश्ता हिरवी मिरची द्या. सकाळी नाश्ता टाइम झालेला आहे आणि आजची तारीख 30/4/2024 आहे. तुम्हाला प्रवासाची व्हिडिओ दाखवतो कसं काय ते. सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, आपला नाश्ता चालू आहे. आपल्या परिवारांचा इंग्लिश आले, सासरे आले, सगळे आलेले आहेत आणि मुली सर्वात ढिल्ली आहे. सगळ्या क्लासला राहते, कधी पण नुसतं स्लो काम चालू आहे. मुलीचं सगळ्यात स्लो काम चालू आहे ते. कोविला मजा आलेली आहे. काल सर्वांनी बर्फाची फुल मजा केलेली आहे. मला वाटत नाही परत कोणी बोलेल का मला बर्फात जायचं आहे. सगळ्यांची हाऊस पूर्ण झाले तरी पण आज असे फ्रेश होऊन आल्यात. बघा यांच्या तयार सगळ्यांच्या फाउंडेशन बघा कसं आहे. लेडीज फाउंडेशन लावतात, नवऱ्यांच्या बाजूला उभे राहतात. मग नवरे होतात आले, लेडीज होतात गोऱ्या. आज आपली सगळी मंडळी निघालेली आहेत गुलमर्गला जायला. सर्व लेडीजची तयारी झालेली आहे. बघा तुम्ही, गुलमर्गला जायला निघालेली आहे. काल जेवढा बर्फ भेटला त्याच्यापेक्षा जास्त बर्फ आज भेटणार आहे. तर चला बघूया आता गाडी आपली टंगमल पर्यंत जाते का गुलमर्ग पर्यंत. चेकिंग चालू आहे पोलिसांची गुलमर्गला जाताना रस्त्यात. हा पूर्ण टंगमरचा एरिया आहे. त्याला टंगमर बोलतात. जेव्हा तुम्ही फेब्रुवारी महिन्यात येतील तेव्हा हा एरिया पूर्ण स्नोफॉलने भरलेला असतो आणि याच्या पुढे आपल्या ज्या पर्सनल श्रीनगरच्या गाड्या असतात त्या जाऊन देत नाही. तुम्ही बघू शकता आता पुढे आपल्याला स्नोचे डोंगर लागणार आहेत. आता हा एप्रिल महिना असल्या कारणामुळे इथे स्नो नाही आहे, पण थंडी खूप आहे. इथे -6 डिग्री टेम्परेचर आहे. पुढे वरती गेल्यानंतर मायनस तापमान भेटणार आहे. आपल्या अशा 3 गाड्या आहेत, बघू शकता तुम्ही. नवी सोडाचे 600 रुपये झाले. सोडाचे खाण्याचे 300 पर पर्सन. आपका बड़ा फैमिली इसलिए कम है. वीडियो में भी उठा दें. हाँ उठा, वीडियो में भी बताएंगे, कोई बात नहीं. 200 400 हम देते हैं, 300 आपके लिए. आपने भरोसा किया मेरे ऊपर. आता इथे बार्गेनिंग केलेली आहे. गुलमर्गला जास्त बर्फ पडल्यामुळे इथे आपल्या गाड्या वरती जात नाही. इथे आल्यानंतर आपला पर पर्सन 750 रुपये सांगत होते. फक्त वरती घेऊन जायचे आणि घेऊन यायचे. तर आपण इथे बार्गेनिंग केलेली आहे. तर बार्गेनिंगमध्ये आपण 300 रुपयात वरती जाणार आहे आणि खालती येणार आहे. आणि ड्रेसचे पण आपल्याला 450 रुपये सांगितले. तर त्याची पण बार्गेनिंग करून आपण शॉप नंबर 12 इथे आलेलो आहे. त्याचे पण 300 रुपये घेतलेले आहेत आपले. म्हणजे पर पर्सन 700 रुपये म्हणजे आपल्याला 10 नंबर. नंबर किसका है? ओ भैया 8 मेरा है. ये सॉक्स वाला ये है सर. जरा डालिए आप सर. नाही होतं का बघ मला. होतं का बघ. इथे आम्ही आता ड्रेस कोड घेतलेला आहे. वरती खूप थंडी असल्यामुळे
आता आम्ही गुलमर्गला चाललोय. वे टू गुलमर्ग. आता गुलमर्गला चाललोय. तर ते आता परत काल सारखी आमची परिस्थिती होणार आहे. एकच्या नंतर स्नोफॉल होण्याची शक्यता आहे तिथे. आणि आता 4 फूट होईल एवढा बरफ पडलेला आहे तिथे. बघू शकता एवढा. तिकडे जाऊन दाखवतो आम्ही तुम्हाला. आता इथून 13 किलोमीटर टंगमर पासून 13 किलोमीटर गुलमर्ग आहे. इथून आता जाताना तुम्हाला थोडासा रस्ता दाखवतो आणि वरती गेल्यानंतर तुम्हाला वरचे नजारे दाखवतो. तर चला भेटूया आता थोडा वेळ परत. होळी पहिलेच खायची आता सांगा. आता होळीला काहीच होणार नाही. आता आपण गुलमर्गला चाललेलो आहे. गुलमर्गचा रस्ता वातावरण एकदम खराब झालेलं आहे. अशी बसलेलं आहे आपण. रस्त्याला कसा बर्फ पडलेला बघू शकतो तुम्ही. एकदम समोरचा माणूस काय दिसत नाही एवढं झालं. फुल बर्फ आहे. मित्रांनो आता आपण गुलमर्गला आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता इथे लाईव्ह स्नोफॉल चालू आहे. काल पण आपल्याला सोनमर्गला भरपूर स्नोफॉल भेटलेला आणि आता गुलमर्गला भेटतोय. सगळी लोक आपल्या इकडे तिकडे फिरायला गेलेली आहेत. तर तुम्ही बघू शकता इकडे कसे नजारे आहेत. दादू हाय बाय कर. हाय. स्नोफॉल इथे पडतोय बघा. त्यांच्या अंगावर लाईव्ह स्नोफॉल चालू आहे. गारा पडतात बघू शकता बघा. आले 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 आले. गदू तू पण जमा कर. गदूच्या अंगाला एक पण स्नो स्नो पूर्ण स्नो स्नो फुल स्नो फुल स्नो फुल स्नो. आय लव्ह गुलमर्ग. गुलमर्गचे नजारे बघा तुम्ही कसं काय. फुल मजा आहे. फुल स्नो पूर्ण सर्व डोंगर भरलेले आहेत. खतरनाक. इकडे बघा कसं वातावरण झालंय इकडूनचं. जिंदगी को बिना प्यार कोई कैसे गुजारे महबूब की आँखों में बड़ी बात है प्यार. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आज आपण गुलमर्गला आलेलो आहे. तर गुलमर्गला भरपूर स्नो पडत आहे. बघू शकता तुम्ही मागे गंडोल्याच्या वे टू गंडोला लिहिला हा रस्ता गंडोल्याकडे जातो. इथे गंडोल्याचं तिकीट स्टेज 1चा 850 रुपये आणि स्टेज 2पर्यंत 1750 रुपये तिकीट आहे. तर इथे येताना कधी लक्षात ठेवा का इथे येताना तुम्हाला गंडोल्याचं तिकीट ऑनलाईनच मिळेल. ऑनलाईनच काढावं लागतं. इथे तिकीट आल्यानंतर अवेलेबल होतच नाही. बायांना खेळली पाहिजे. खेळली पाहिजे.
आणि थोडासा नाश्ता करायला आलो. इथे आपण चिकन शीख आणि बकऱ्याच्या डोक्याचे शीख घेतलेले ते जवला करायला घेतलं आज. लोकांची फरमाईश मस्त टाकू. आता इकडे आपला जवळ्याची डिमांड आलेली आहे, त्यामुळे आपण इकडे जवला बनवत घेतलाय. त्यांच्या मदतीला सहकार्याला आपले सासरे आणि सासू आलेले आहेत बघा तुम्ही. आणि आपण घरून जवला आणलाय, धुवत ठेवलाय. सासरे आले तिथे, आपले सासऱ्यांनी घेतला इकडे जवला बनवत. बघा तुम्ही बोला. हाय फ्रेंड, आता बघा आम्ही आमच्या जावयांच्या बरोबर इथे पिकनिकला आलेलो आहे. मस्त आयोजन केलेली आहे. आजचा हा 6वा दिवस आहे आणि आता आम्ही जवला बनवायला घेतलाय. जवला तिथे भिजत टाकलेला आहे आणि इथे बघा आता जवला बनवायला घेतलाय. मस्त जेवण आम्ही बनवतो, जावई बनवतात, आमची धरू बनवते. मस्त पैकी आता जवला होईल. नागरी गोली मसाला पण आणला येणे मस्त आहे. लोकांना संध्याकाळी फिरण्यापेक्षा संध्याकाळी जेवणाला काय आयटम भेटेल याची आतुरता असते. इथे श्रीनगर या साईडला जी थंडी आहे त्या थंडीमुळे बघा गॅस पण आतमध्ये गोठतो आणि त्याच्यामुळे शिजत नाही लवकर, म्हणून दुसऱ्या गॅसवर तवा ठेवून हा गॅस हे करायला घेतला. म्हणजे विचार करा कशा पद्धतीचं इथे हे आहे. आता आपला वांगा शिजतोय, वांगा शिजला आगरी कोळी मसाला आपला आणि व्हेज मध्ये पालक पनीर आहे मस्त झालेली. राजमा स्वीट में क्या है? स्वीट में आज सूजी की वो है, क्या नाम है उसका? हलवा. फेरनी सूजी की फिरनी. सूजी की फेरनी स्वीट मध्ये आज. अरे शिजलं नाही लगेच मसाला हा त्या फेन होतो. इकडे मसाला टाकून घेतलेला आहे. आपण मसाला टाकलेला आहे याच्यात. हे कडक बनवलाय त्यांनी, एक नंबर आहे. स्पेशल बन रहा है क्या? आप नहीं खाते? क्यों नहीं खाते? चला आता इथे जवल्याचा बेत आहे. आज आपल्या ग्रुपसाठी आपण मुंबईवरूनच येताना सुट्टा जवला घेऊन आलेलो आहे. त्या जवल्याचा बेत आहे आज. आज नॉनव्हेज मध्ये जवळ्याचा आयटम आहे. आज नॉनव्हेज मध्ये जवळ्याचा आयटम आहे. थंडी खूप आहे बघू शकता. लगेच दाखवून ठेवायला लागतो. जवळा बनवला सगळ्या आधी सलाड आहे. बाबू स्नॅक्स मध्ये आयटम येते. गरम पाणी बघू शकता कसं काय जेवणाचा इथे राईस आहे, इथे डाळ आहे, पालक पनीर आहे, इथे दुसरी डाळ आहे,
या 2 प्रकारचे गाड्या आपला पावसाळ्यात मला माहिती आहे जेवण चालू झालेलं आहे. असती तर पब्लिक येईल आणि स्वीटमध्ये पेरणी आज स्वीटमध्ये पेरणी. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर आपली ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर असेच राहिले तर तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. जर तुम्हाला आपल्याबरोबर अशा काही टूर करायच्या असतील तर आपला या व्हिडिओच्या लास्टला नंबर दिलेला आहे. त्या नंबरमध्ये तुम्ही कॉल करू शकता आणि आपल्याशी संपर्क साधू शकता. आपण दरवर्षी असे नवनवीन पॅकेज घेऊन जातो. या पॅकेजमधला हा काश्मीर टूरचा पॅकेज होता. तसाच हा आपल्याकडे लद्दाखचा पॅकेज असतो, शिमला मनालीचा पॅकेज असतो, वेगवेगळे पॅकेज असतात. तुम्हाला जर कोणत्या पॅकेजमध्ये फिरायचं असेल तर तुम्ही आपल्याशी संपर्क साधा आणि मला तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता काय असेल ते.